नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की आपण अंकगणिताची स्पेशल बॅच सुरू केलेली आहे. ते पण कशासाठी, तर सरळ सेवा, पोलीस भरती, वनरक्षक व अशा अन्य परीक्षांसाठी. बघा, बेसिकचे क्लास घेतले होते आपण मित्रांनो, आणि बेसिकचे काहीतरी 4 क्लास कंप्लीट केलेले होते आपण. ठीक आहे, तेवढे पुरेसे आहे बेसिक तुम्हाला. आजपासून आपण काय तर दशांश या चॅप्टरला सुरुवात करत आहोत. दशांश म्हणजेच काय तर डेसिमल, किंवा त्याला तुम्ही पॉइंट देखील म्हणता. ठीक आहे, ह्या चॅप्टरला सुरुवात करत आहोत. याच्यात पण आपल्याला आधी बेसिकच गोष्टी शिकायच्या आहेत, त्याच्यानंतर ॲडव्हान्स लेवलच्या गोष्टी शिकणार. तर आजची हे क्लास नंबर 1 आहे मित्रांनो. याच्यानंतर पाहू याच्यावरती किती क्लास होतात. तर चला जास्त न बोलता काय करू, तर आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. बघा, दशांश अपूर्णांक म्हणजेच काय तर डेसिमल फ्रॅक्शन्स. हा, याच्या अगोदर एक गोष्ट, पीडीएफ साठी काय करायचे आहे मित्रांनो, तुम्हाला ह्या क्लासची जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर त्याच्यासाठी काय करणे आहे, तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे. टेलिग्राम कोणती चॅनल, तर मित्रांनो मी शिपाई महाराष्ट्राचा. जे आपले यूट्यूब चॅनल आहे तेच आपले काय आहे, तर टेलिग्राम चॅनल आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो. तर ते तुम्ही चॅनल जॉईन करून घ्याल. आणि आजपासून नाही, सॉरी सॉरी, आपले काय तर बुद्धिमत्ता म्हणजेच काय तर रिजनिंगचे देखील काही तर क्लास चालू झालेले आहेत. रिजनिंगच्या क्लासचा टायमिंग काय आहे मित्रांनो, सायंकाळी 7 वाजता, आणि आपले मॅथ काही तर सायंकाळी 6 वाजता. आधी मॅथचे क्लास, मग नंतर काहीतरी रिजनिंगचे क्लास. तर चला डायरेक्ट आपण आपल्या आता टॉपिकला पाहूया. बघा, दशांश म्हणजे काय किंवा डेसिमल म्हणजे काय ते पाहूया. एककाचे स्थान संपले आहे असे दर्शविण्यासाठी एककानंतर एक टिंब म्हणजे काय डॉट अशा पद्धतीचे दिले जाते, त्याला काय म्हणतो, त्यास दशांश चिन्ह म्हणजेच काय तर डेसिमल पॉईंट असे म्हणतात. म्हणजे याच्या म्हणायचे अर्थ काय बघा, जसं आपल्याला माहित आहे एकक दशक शतक, जसं उदाहरण घेतो मी. ठीक आहे, 414.12. तर मला सांगा याच्यातला एकक काय होईल. बघा, दशांश चिन्हाच्या डावीकडे क्रमाने एकक, दशक, शतक इत्यादी स्थान असतात. जसं हा उदाहरण दिलाय, तर याच्यात बघा, हा जो पहिला आहे पॉईंट नंतरच्या डावीकडचा, ठीक आहे, हा काय होणार, तर हा होणार एकक. याला काय म्हणणार आपण, एकक. हा दुसरा काय होणार, तर दशक. आणि हा तिसरा काय होणार, तर शतक. हा काय होणार, शतक होणार. ठीक आहे, मग त्याच्यानंतर काय म्हणते, दशांश चिन्हाच्या उजवीकडील क्रमाने, उजवीकडील म्हणजे हे बाजू झाली, जसं हा 4 आहे तर ह्या 4ला काय म्हणणार आपण, आधीच्याला दशांश, याला काय म्हणणार, दशांश. हा जो 2 नंबरचा आहे काय 5 आहे, याला काय म्हणणार आपण, शतांश. शतांश. आणि हा 3 नंबरचा आहे, याला काय म्हणणार उजवीकडील, तर सहस्त्रांश. सहस्त्रांश. ठीक आहे, तर अशा पद्धतीने यांना काय आहेत, तर यांना नाव आहेत. तर दशांश डेसिमल म्हणजे काय, तर एककाचे स्थान संपले असे दर्शविण्यासाठी. बघा, एककाचे स्थान संपले आणि नंतर काय आला, तर इथं पॉइंट आला. ठीक आहे, एक टिंब दिले जाते त्यालाच काय म्हणतात, तर दशांश चिन्ह किंवा डेसिमल पॉईंट अशा पद्धतीने म्हणतात. तर आपल्याला काय करायचे, हे एवढे डिटेल नाही विचारणार आपल्याला. ठीक आहे, विचारलं तर याच्यापैकी एखादं नाव विचारून घेणार आपल्याला, पण एवढे डिटेलमध्ये नाही विचारणार की दशांश म्हणजे काय. आपल्याला विचारणार त्याच्यावरती बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. पॉईंटचे जे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आहेत ते कशा पद्धतीने सोडवायचे ते, किंवा त्यांची उत्तरे काय आहेत ते. तर चला आपण काहीतरी उदाहरणाद्वारे समजू की बेरीज, जे दशांशाची बेरीज आहे ते बेरीज कोणत्या पद्धतीने करतात ते आपल्याला पाहिजे आहे. ठीक आहे, तर चला आधी बेरीज पाहूया. पहिला उदाहरण काय आहे, पहिला उदाहरण इथं 1 बाय 1 लिहितो मी. ठीक आहे, आपण काय बेरीज वजाबाकी कशा, तर उभ्या मांडणीमध्ये करतो, आणि पॉईंटचे सहजासहजी उभ्या मांडणीमध्येच करायचं. काय होणार, 0.3 अधिक काय आहे, तर 0.7. तर बघा, अशी मांडणी करताना हे पॉईंटच्या खाली एकदम काय आले पाहिजेत, तर पॉईंट आले पाहिजेत. पॉईंटच्या खाली पॉईंट आले पाहिजेत आणि तसंच सोडवायचं. करा, मग काय होणार, 3 आणि 7 किती होणार, 10. 10चा 0, हातचा आला 1, 1 आणि 0 0 1 होणार. आणि हे पॉईंटच्या खाली पॉईंट, 1.0 म्हणजे काय होणार, याचाच अर्थ 1. हा काय होत होतो, पूर्ण 1 होतो. पॉईंट नंतरचे झिरोला अर्थ नाही राहत. ठीक आहे, हा पॉईंट नंतर झिरो आहे, याला काहीही अर्थ नाही राहत. हा जर पॉईंट नंतर झिरो आणि मग संख्या असेल तर त्याला अर्थ असतो. बरं, ठीक आहे, चला 2 नंबरचा पाहूया.
बघा काय आहे इथं 0.8 अधिक बघा तुम्हाला काय म्हटलं पॉईंटच्या खाली पॉईंट पाहिजे तर बघा पॉईंटच्या खाली पॉईंट द्या आणि पॉईंटच्या नंतर काय आहे 0 आणि त्याच्यानंतर काय आहे तर 0.2 अशा पद्धतीने. आता याला कसं सोडवाल पहा. बघा 8च्या नंतर काही नसे म्हणजे काय असतो तर शून्य असतो. 8च्या नंतर काही नाही म्हणजे शून्य आहे. शून्य आणि 2 2 8 आणि 0 8 पॉईंटच्या खाली काय येणार पॉईंट 0 आणि 0 0 म्हणजे याचे उत्तर काय येणार 0.82. चलो तिसरा पाहूया. बघा 3 नंबरचा काय आहे 0.17 0.17 अधिक काय देणार आपण पॉईंटच्या खाली पॉईंट पॉईंटच्या खाली पॉईंट आणि इकडे 19 आणि इकडे 0 का बरं कारण की पॉईंटच्या खाली पॉईंटच देऊन आपण हे बेरीज वजाबाकी सोडवतो. ठीक आहे बघा 7 आणि 9 16 16चे 6 हातच्याला 1 1 आणि 1 2 2 आणि 1 किती होणार 3 पॉईंटच्या खाली पॉईंट आणि हे काय होणार 0 जसे तसे म्हणजे किती येणार 0.36 किती होणार ते 0.36. चौथा उदाहरण पहा. चौथा उदाहरण बघा 0.26 पेन चेंज करून घेऊ 0.26 आणखी खाली काय आहे तर पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचं मग काय आहे 722 इकडे 722 आणि इकडे काय येणार शून्यच येणार आणि काय करायची आहे तर बेरीज. हे अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल तर मांडणी करावी लागेल. बघा 6च्या नंतर काही नाही म्हणजे इथं काही असणार शून्य असणार. ठीक आहे 0 आणि 2 2 होणार 6 आणि 2 8 2 आणि 7 किती होणार 9 पॉईंटच्या खाली काय देणार आपण पॉईंट देणार आणि 0 आणि 0 काय होणार तर 0. तर हे अशा पद्धतीने याचे उत्तर निघणार. बघा पहिल्याचं उत्तर किती मिळालं आपल्याला 1 मिळालं. दुसऱ्याचा काय तर 0.82. ठीक आहे तिसऱ्याचा काय आहे तर 0.36 आणि चौथ्याचा किती मिळाला आपल्याला 0.982. समजत आहे थोडं थोडं. चला आणखी उदाहरणं पाहू याच्यावरती. बघा आता हे चांगले मोठे उदाहरण आहेत थोडे सोडवण्याची पद्धत तेच राहणार आपली मित्रांनो. काय बघा पहिलं इथं पाहूया काय म्हणते 8.17 8 पॉईंट काय होणार 17 अधिक पॉईंटच्या खाली काय देणार आपण पॉईंट देणार पॉईंटच्या नंतर काय आहे 4 आणि इकडे काय आहे 3 जसंच तसं. आता बघा खालच्याच्या ऐवजी कमी गेले अंक बरोबर आहे का नाही वरती पॉईंटच्या नंतर 2 अंक आहेत खाली किती आहे 1 तर याला समान करा येथे काही नसतो म्हणजे काय असतो तर शून्य असतो. बघा 7 आणि 0 7 1 आणि 4 5 पॉईंटच्या खाली काय येणार पॉईंट येणार 3 आणि 8 8 आणि 3 किती होतात तर 11 म्हणजे याचे उत्तर काय येणार 11.57. दुसरा बघा उदाहरण बघा 15.220 असं आहे अधिक काय होणार तर अधिक बघा पॉईंटच्या खाली काय पाहिजे तुमचा पॉईंट पाहिजे इकडे काय होणार तर इकडे होणार 12 आणि ह्या बाजूला काय होणार 299. तर हे अंकांच्या खाली अंक बरोबर अशा पद्धतीने तुमची मांडणी यायला पाहिजे. मग काय तेच आपली बेरीज बेसिक पद्धत. बघा इथं काही नाही म्हणजे शून्य शून्य आणि शून्य शून्य होणार 2 आणि 2 4 2 आणि 1 किती होणार 3. बघा पॉईंटच्या खाली काय द्याल तुम्ही पॉईंट द्याल 5 आणि 9 14 14चे 4 हातच्याला 1 1 आणि 2 1 आणि 1 2 2 आणि 9 किती होणार 11चा 1 हातच्याला 1 1 आणि 2 किती होणार 3. तर बेरीज किती येणार याची एवढी येणार. समजत आहे का तुम्हाला. तेच आता बघा याच्यात किती याच्या आहेत 3 याच्या आहे काही हरकत नाही बिलकुल एका खाली एक जसे पॉईंट दिले आहेत तसे मांडणी करत आणायचे. बघा तिसरा बघा काय दिलंय 994 994 पॉईंट 994.6 बरोबर आहे का नाही. दुसरा बघा पॉईंटच्या खाली पॉईंट द्या त्याच्या पॉईंटच्या नंतर बघा पॉईंटच्या नंतर किती आहेत 7 तर पॉईंटच्या नंतर लिहून घ्या 7 आणि इकडे किती आहेत तर 854 किती आहेत 854. नंतर पहा पॉईंटच्या खाली पॉईंट पॉईंटच्या खाली पॉईंट पॉईंटच्या नंतर किती आहेत बघा 0068 काय आहे तर 0068 आणि पुढे काय आहे तर पुढे आहे 0. तर यांची काय करायची आहे आपल्याला बेरीज. आशा करतो हे तीनची तर बेरीज येतच असेल तुम्हाला. बघा
बेरीजमध्ये जर आपण हे 0-0 देऊन नाही काही केलं तरी काही फरक नाही पडत. बघा मी इथं 0 लिहिणार, इथं 0 लिहिणार, काही यांच्यावरती फरक पडणार का? नाही. तर जेवढे पॉईंटच्या नंतर सिंगल अंक आहेत, जसा हा 8 आहे, 8ला 8त लिहा, 6 आहे, 6ला 7 लिहा, 0 आहे, 0ला 0त लिहा. काही फरक नाही पडत. बघा 7 आणि 6, 6 आणि 7 13, 13चे 3, हातच्याला 1, 4 आणि 4 8, 8 आणि 1 9 आणि बघा पॉईंटच्या खाली काय येणार तर तुमचा पॉईंट येणार. बघा 9 आणि 5 14, 14ची 4, हातच्या आला 1, 9 आणि 8 17, 17 आणि 1 किती होणार 18. म्हणजे काय होणार 1849.3068. तर हा अशा पद्धतीने काय येणार तर त्या प्रश्नाचं उत्तर येणार. समजलं बेरीज कशी करायची? फक्त काय नाही, पॉईंटच्या खाली पॉईंट ठेवायच्या आणि बाकी आपण ज्या पद्धतीने नेहमी बेरीज करतो त्याच पद्धतीने काय करायचे आहे तर तुम्हाला बेरीज करायची आहे. चला पुढे पाहूया आता. बघा आता काय शिकायचे आहे तुम्हाला वजाबाकी. वजाबाकी थोडी कठीण आहे मित्रांनो बेरजेच्या मुकाबले. कशी? हातच्याची वजाबाकी. जेव्हा आपले अंक मॅच नाही होत तेव्हा आपल्याला थोडा कठीणाई जाते. तरी चला पाहू कोणत्या पद्धतीने सोडवायचे बघा. पहिलं उदाहरण पहा. 22.18 मायनस काय होणार तर 17.02. तर पॉईंटच्या खाली पॉईंट आहे, इकडे काय येणार 02 आणि इकडे काय येणार 17. ठीक आहे. बघा 8तून 2 गेले, 8तून 2 गेले 6, 1तून 0 गेला 1, 0च्या खाली 0. बघा 22 मधून 17 गेले किती होणार 5. 17 आणि 5 किती होतात 22. म्हणजे ह्या प्रश्नाचे उत्तर किती येणार 5.16. वजाबाकी करायची आहे ना, आपण ज्या पद्धतीने वजाबाकी करतो त्याच पद्धतीने करणार. चला दुसरा उदाहरण पाहूया आपण. बघा काय म्हणते 47.24 47.24 मायनस काय होणार तर 21.75. बरोबर आहे. आता बघा आता हे काय जाणार तर हातच्याचं होणार याच्यात बघा 4तून 5 नाही जात हातचा 1 घ्या किती झाले 14तून 5 गेले किती राहणार 9 हातचा 1 घेतले होते 1 वापस देऊन द्या. बघा 2तून 7 नाही जात हातचा 1 द्या 12तून 7 आणि हे 1 किती गेले 8 गेले 12तून 8 गेले किती राहणार 4. ठीक आहे हातचा 1 वापस देऊन द्या. बघा 7तून 2 गेले 5 आणि 4तून 2 गेले 2 म्हणजे किती होणार तर 25.49. किती उत्तर येणार याचं 25.49. वजाबाकी मे बी तुम्ही वेगळ्या पद्धतीने देऊ शकते. जो हा मी इथं हातचे देतो तुम्ही तो वर देऊ शकते. ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. ठीक आहे. पण उत्तर बरोबर यायला पाहिजेत. काय पॉईंटच्या खाली पॉईंट मग बाकी पद्धत तशीची तशी. काय देणार आपण पॉईंटच्या खाली पॉईंट आणि बाकीची पद्धत जशीची तशी. चला तिसरा उदाहरण पहा. बघा तिसरा उदाहरण काय आहे 1.75 1.75 मायनस काय होणार तर पॉईंटच्या खाली पॉईंट आणि हा इकडे काय आहे तर 0 आहे आणि हा काय होणार 758. काय होणार 758 तेच आहे. बघा तिसरा उदाहरण तोच आहे. चला याला कसं सोडवणार बघा. आता याला समान करावं लागेल. बघा अंकांना समान करण्यासाठी कशाचा वापर शून्याचा वापर करणार आपण. बघा 0 मधून 8 जाते का नाही म्हणजे कितीतून जाणार हातचा 1 घेणार 10 मधून 8 गेली किती राहणार 2 हातचा 1 वापस देऊन द्या. बघा 5तून 6 नाही जात कारण की खाली 6 झाले तर हातचा 1 द्या किती होणार 15. 15तून 6 गेले किती होणार 9 होणार हातचा 1 वापस देऊन द्या. बघा 7तून 8 नाही जात हातचा 1 द्या म्हणजे किती झाले 17. 17तून 8 गेले किती राहणार 9 आणि हे पॉईंटच्या खाली पॉईंट जसेचे तसे हातचा 1 वापस देऊन द्या. 1तून 1 गेला काय राहणार 0. म्हणजे याच्या उत्तर किती येणार मित्रांनो 0.992. बरोबर आहे का नाही. हे अशा पद्धतीने मी वजाबाकी करतो. तुम्हाला वेगळ्या पद्धतीने येणार ते करा. पण काय करणे आहे आपल्याला फक्त पॉईंटच्या खाली पॉईंट देणे आहे मित्रांनो. मग नंतर तर तुम्हाला वजाबाकी येते. तर उत्तर काय येणार याचे 0.992. आता बघा हा मोठा आहे उदाहरण कितवा 14 काय आहे 948.216 मायनस मायनस पॉईंटच्या खाली पॉईंट देऊन द्या. ठीक आहे. नंतर काय आहे 329 आणि इकडे काय आहे तर 502. चलो कसे सोडवणार आता बघा 6तून 9 नाही जात हातचा 1 घ्या 16तून 9 गेले 17 आले 16तून 9 गेले किती 7 राहिले हातचा 1 वापस देऊन द्या. बघा 1तून 3 नाही जात तर काय द्या हातचा 1 द्या म्हणजे 11तून 3 गेले 8 राहिले
चला हातचा एक द्या. 2तून 4 नाही जात, हातचा एक द्या. 12तून 4 गेले किती राहिले? 8 राहिले. हातचा एक द्या. बघा पॉईंटच्या खाली काय देणार तर पॉईंट. पॉईंटच्या खाली पॉईंटच द्यायचं सिद्ध, विसरायचं नाही. बघा 8तून 3 गेले 5, हातचा आला का नाही? 4 जसेचे तसे. 9तून 5 गेले काय राहणार? 4. म्हणजे काय होणार? 445 पॉईंट 800 काय होणार तर 83 काही सॉरी 87. 445.887. तर अशा पद्धतीने आपण काय करतो मित्रांनो? तर अशा पद्धतीने आपण वजाबाकी करतो. समजलं? चला आणखी काही उदाहरणं आहेत का? हा आहेत आणखी उदाहरणं. बघा 5वा उदाहरण. बघा काय 12.3456 अशा पद्धतीने मायनस. बघा पॉईंटच्या खाली पॉईंट द्या. पॉईंटच्या खाली पॉईंट काय आहे? 0.6. आधी काय दिलंय आपल्याला? 0.6. नंतर काय दिलंय? 2300. चला सोडवा बरं याला. कसं सोडवणार? बघा 6तून 0 गेला काय राहणार? 6च राहणार. 5तून 0 गेला 5च राहणार. बघा 4तून 3 गेले 1, 3तून 2 गेला 1, पॉईंट जसाचा तसा. 12तून 6 गेले किती राहणार तर 6. म्हणजे याचं उत्तर किती येणार मित्रांनो? 6.1156. बघा फक्त दिसायला मोठा दिसत आहे, बाकी काही दम आहे का त्याच्यात? नाही. असंच उत्तर निघालं त्याच्यात. चला 6वा उदाहरण पाहूया आपण. बघा काय आहे? 68.75. 68.75 मायनस काय आहे तर 39.68. अशा पद्धतीने. चला कसं होणार? करा बरं मायनस. बघा 5तून 8 नाही जात, हातचा एक द्या. 15तून 8 गेले किती राहणार? 7. हातचा एक वापिस द्या. बघा 7तून 7 जातात 0. पॉईंटचे खाली पॉईंट. 8तून 9 नाही जात, म्हणजे हातचा एक द्या. 18तून 9 गेले 9 राहिला. हातचा एक. 6तून 4 गेले 2 राहिला. म्हणजे काय येणार? 29.07. याचे उत्तर किती येणार? 29.07. चला पुढचा पाहूया. 6 झाला 7व्या नंबरचा. 7व्या नंबरचा उदाहरण पहा. काय आहे तर 62.45 मायनस 9.68. चलो कसे सोडवणार याला? बघा 5तून 8 नाही जात, तर काय होणार? 15तून 8 गेले किती राहणार? 7. 15तून 8 गेले 7 राहणार. हातचा आला 1. बघा 4 मधून 7 जात नाही, हातचा 1 न्या तिकडे. किती होणार? 14 मधून 7 गेले किती राहणार? 7. पॉईंटच्या खाली पॉईंट द्या. हातचा 1 घेतला होता का? हो. हातचा 1 वापस देऊन द्या. ठीक आहे. तर काय होणार? 2तून 10 तर जात नाही, काय होणार? 12तून 10 गेले. 12तून 10 गेले किती राहणार? 2. आणि हातचा 1 वापस द्या. 6तून 1 गेले किती राहणार? 5. म्हणजे हे किती होणार? 52.77. किती उत्तर येणार याच्या? 52.77. तर हे अशा पद्धतीने काय आहे मित्रांनो? वजाबाकी आहे. तुमच्यासाठी माझ्याकडून होमवर्क आहे. आता होमवर्क कोणता? आता पुढे पण जे काही सोडवणार ते आपल्याच मताने किती? बेरीज. पॉइंटवाली बेरीज घ्या मित्रांनो. कमीत कमी त्याचे 20 उदाहरण घ्या. किती उदाहरण? 20 उदाहरण. दुसरा काही तर वजाबाकी. वजाबाकी आता समजली कसं सोडवायचे तर तुम्हाला. तर वजाबाकीचे कमीत कमी किती उदाहरण घ्या? 20 उदाहरण घ्या. आणि नंतर गुणाकार येईल मित्रांनो तुमचा. गुणाकाराचे पण काय घ्या तर कमीत कमी 20 उदाहरण. ठीक आहे. गुणाकार शिकल्यानंतर ते हे तुमच्यासाठी काय आहे तर होमवर्क. भागाकार आपण उद्याच्या क्लासमध्ये पाहणार, कारण की ते थोडं वेगळ्या स्टेपने आपण सोडवतो. हे मिक्स नाही व्हायला पाहिजेत म्हणून आज नाही घेणार मी ते. ठीक आहे. छोट्या छोट्याच आपल्या क्लास राहतील, काही हरकत नाही त्याच्यात. चला आता काय पाहणार आपण? गुणाकार. चला पहा मित्रांनो, पहिलं उदाहरण कसं सोडवणार गुणाकाराचं? बघा कोणत्या पद्धतीने दिलाय आपल्याला? पॉइंट मध्ये दिलाय. ठीक आहे. काय आहे तर 48.12 गुणिला 4 अशा पद्धतीने. बरं याला सोडवतो कसं आपण? बघा 4 दुने 8, 4 एक 4, 4 8 32 चे 2, हातचे किती आले? 3. 4 च 16 आणि 3 किती होणार? 19. अशाच पद्धतीने गुणाकार सोडवतो ना. मग चेक करायचं की पॉइंट नंतर किती अंक आहेत. बघा हा पॉइंट आहे, पॉइंट नंतर किती अंक आहेत? 2 अंक आहेत. तर इकडून शेवटून 2 अंक सोडायचे आणि काय द्यायचं तर पॉइंट द्यायचं. बस झालं तुमचा गुणाकार. काय करायचं? ज्या पद्धतीने आपण गुणाकार करतो त्याच पद्धतीने काय करायचे आहे तर तुम्हाला गुणाकार करायचे आहे. ठीक आहे.
गुणाकार करून झाल्यानंतर पॉइंट नंतर जेवढे अंक असतील तेवढे अंक सोडायचे आणि मग काय द्यायचे तर पॉइंट द्यायचे. 2 अंक आहेत, 2 अंक सोडला आपण आणि त्याच्यानंतर काय दिला तर पॉइंट दिला. चला पुढचं उदाहरण पहा. बघा दुसरा. काय आहे? 32.16 गुणिला काय आहे तर 8. चला लवकर कमेंटमध्ये याचं उत्तर करा बरं व्हिडिओला पॉज करून. कसं होणार बघा. 8 सकम 48, 8 सकम 48 चे 8, हातचे किती आले 4, 8 एका 8, 8 आणि 4 12, 12 चे 2 हातचा आला 1, 8 दोन्ही 16, 16 आणि 1 किती होणार 17, 17 चे 7 हातचा आला 1, 8 तेरी 24, 24 आणि 1 किती होणार 25. बरोबर आहे. मग मला सांगा वर पहा पॉईंट नंतर किती अंक आहेत 2 अंक आहेत तर खालून पण आपण किती अंक सोडणार 2 आणि मग काय देणार तर पॉईंट देणार. असंच करणार. नंतर पहा तिसरा प्रश्न कोणता आहे? तिसरा उदाहरण आपल्याला बघा 2.4 गुणिला काय आहे तर 6.4 अशा पद्धतीने काय करणार तेच पद्धत आपली. ज्या पद्धतीने आपण गुणाकार करतो तेच. पण जर तुम्हाला गुणाकार सोडवायची शॉर्ट ट्रिक माहित नसेल मित्रांनो तर आधीच आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे YouTube चॅनलवरती. सर्च कराल गुणाकार शॉर्ट ट्रिक बाय अभिषेक सर येऊन जाईल किंवा आपल्या चॅनलवरतीच जा तिथं तुम्हाला मिळून जाणार. पण मी इथं तुम्हाला बेसिक पद्धतीनेच सांगतो. ठीक आहे. काय होणार 4 चौक 16, 16 चे 6 हातच्याला 1, 4 दुनी 8, 8 आणि 1 किती होणार 9. ठीक आहे. मग काय देतो एक शून्य देतो मग काय होणार 6 चौक 24, 24 चे 4 हातचे आले 2, 6 दोन्ही 12, 12 आणि 2 किती होणार 14. अशा पद्धतीने मग याची काय करतो तर आपण बेरीज करतो. हे तर गोष्टी माहित आहेत ना तुम्हाला. तेच 6 जसेचे तसे 9 आणि 4 13, 13 चे 3 हातचा आला 1, 1 आणि 4 5 आणि हे 1 जसेचे तसे. तर हे अशा पद्धतीने आलं मित्रांनो आपलं किती आलं 1536. पण असं नाही करायचं. आपल्याजवळ काय दिलंय पॉईंट दिलाय. तर नंतर पॉईंट नंतर पाहायचे किती अंक आहेत. बघा इथं ह्या पॉईंट नंतर 1 अंक आहेत आणि ह्या पॉईंट नंतर 1 अंक आहे. वरच्या पॉईंट नंतर किती अंक आहेत 1 आणि खालच्या पॉईंट नंतर किती अंक आहेत 1. म्हणजे असे एकूण पॉईंट नंतर अंक किती झाले 2. असे एकूण पॉईंट नंतर अंक किती झाले 2. तर 2 अंक होत असतील तर खालचे पण 2 अंक सोडायचे. जर 2 अंक होत असतील तर खालचे पण काय करायचे 2 अंक सोडायचे आणि मग काय द्यायचं पॉईंट द्यायचं. बघा काय होणार मग उत्तर तुमचा 15.36. काय उत्तर होणार तुमचा 15.36. मग पहा पुढचं उदाहरण काय दिलं आहे आपल्याला 4 नंबरचा. बघा 112 गुणिला 0.2. बघा याच्यात असं काही नाही आहे का पॉईंटच्या खाली तुम्ही पॉईंट दिले पाहिजे म्हणून. मुळीतच नाही आहे की तुम्ही पॉईंटच्या खाली पॉईंट दिले पाहिजे म्हणून. एक गोष्ट आणखी बरं बरं मला आठवलीच तर आपण ते सोडवून घेऊ. बघा आपण बेरीज वजाबाकी कुठं गेला बेरीज हा बेरीज वजाबाकी सोडलं हे सीधा सीधा पॉईंटच्या याच्यातच होता. जर कदापि समजा असं उदाहरण आलं तुमच्या बेरजेच्या. ठीक आहे बेरीजवर आलो मी पुन्हा. बेरजेच्या उदाहरण आला किती उदाहरण झाले होते याच्यात 4. 5वा उदाहरण घ्या. ठीक आहे त्याच्यामध्ये उदाहरणं नाही आहेत ते जसा 4 अधिक 0.2. ठीक आहे बेसिकच घेऊ. कसे सोडवणार याला बघा 4 जसाचा तसा. आता पॉईंट नाही आहे याच्यात. मला सांगा पॉईंटच नाही आहे. मग पॉईंटच्या खाली पॉईंट कसं द्याल? नाही हा 4 आहे तर याचा अर्थ असतो 4.0 अधिक काय होणार पॉईंटच्या खाली आता पॉईंट द्या तुम्ही मग नंतर काय 2 आणि हा काय होणार 0. तर मग सोडवा याला काय होणार 0 आणि 2 2 होणार पॉईंटच्या खाली पॉईंट आणि 4 जसेचे तसे. तशासारखं बघा असं असेल तर 2.12 अधिक 7 काही तर 2.12 अधिक 7 याला कसे सोडवणार बघा याची करा उभी मांडणी 2.12. बघा पॉईंटच्या खाली पॉईंट द्यावाच लागते पण 7चा अर्थ काय होतो 7.00. 7ला असं पण लिहू शकता फक्त जर एक अंक असेल तर त्याच्यानंतर पॉईंट देऊन आपण 0 वाढवू शकतो. म्हणजेच काय होणार बघा 2 जसेचे तसे 1 जसा तसा पॉईंटच्या खाली पॉईंट 2 आणि 7 किती होणार 9. तर हे तुम्ही अशा पद्धतीने सोडवू शकता. त्याच्यानंतर हेच गोष्ट वजाबाकीमध्ये. वजाबाकी कुठं गेली बेरीज हा हे काय आहे तर वजाबाकी. अशा पद्धतीने हेच वजाबाकीमध्ये काय कराल तुम्ही जसं पहा उदाहरणार्थ घ्या 7 मायनस 5.22. काय करणे आहे मला 7.5 मायनस सॉरी 7 मायनस 5.22
याला लिहा सीध्या याच्यात फॉर्मॅट 7 मायनस बघा पॉईंटच्या खाली पॉईंट देणे म्हणजे 7च्या नंतर काय होणार 0 0. का बरं 0 0 घेतलो कारण की 2 अंक आहेत तर 2 0 द्या. मग काय होणार 5 जसेचे तसे आणि पॉईंटच्या खाली पॉईंट आणि 2 2 तसे. आता जसेचे तसे नाही मांडायचे. बघा 0 तून 2 जातात का नाही हातचा 1 घ्या 10 तून 2 गेले 8 हातचा 1 वापस द्या. बघा हातचा 1 घ्या 10 तून 3 गेले 7 पॉईंटच्या खाली पॉईंट हातचा 1 घेतले होते वापस द्या 7तून 6 गेले किती राहणार 1 म्हणजे याचं उत्तर काय निघणार 1.78. काय उत्तर निघणार 1.78 असाच घ्या. 11 मायनस 11 मायनस काय होणार तर तुमच्या 11 मायनस 9 पॉईंट किती होणार 78. चला हा उदाहरण आहे. आता काय कराल याला उभी मांडणी करा 11 पॉईंट याच्यावर तर काही 2 अंक आहेत तर काय द्याल तुम्ही 2 झिरो द्याल मायनस 9 पॉईंट काय होणार 78. तुम्हाला आधी सांगलो पॉईंटच्या खाली काय आला पाहिजे तर पॉईंट आला पाहिजे. कसं कराल सोडवा आता याला बघा 0तून 8 जातात का नाही काय 10 मधून 8 जाते 10तून 8 गेले किती होणार 2 हातच्याला 1 बघा 10तून 8 गेले किती राहणार 2 हातच्याला 1 9तून 10 गेले सॉरी 11तून 10 गेले किती राहणार 1 आणि हा पॉईंट जसा तसा तर किती येणार 1.22. तर हे अशा पद्धतीने हे देखील सोडवता येतात आपल्याला समजलं. चला आता पुन्हा जाऊ आपण आपल्या गणितावरतीच. चला काय करणे होता हा सोडवायचा आहे आपल्याला. कसं सोडवणार बघा आधी सीधा भाग देऊन देऊ बघा बे दुनी 4 बे एक बे बे एक बे. ठीक आहे झिरोने भाग देऊन काय आहे अर्थ आहे का नाही म्हणजे झिरोने गुणा करून काही अर्थ नाही आहे झिरोच उत्तर येणार. मग मला सांगा पॉईंट नंतर किती अंक दिसत आहे आता खाली पहा खालीच दिसत आहे तुम्हाला किती पॉईंट नंतर एकच अंक दिसत आहे. पॉईंट नंतर किती अंक दिसत आहे एकच नंतर तर काय द्याल तुम्ही पॉईंट नंतर एक अंक सोडून काय द्याल तर पॉईंट द्याल. शेवटचा एक अंक सोडून काय द्याल तर पॉईंट द्याल. तर ह्या अशा पद्धतीने काय केले जाते तर अशा पद्धतीने गुणाकार केले जाते. आणखी इकडे पण काय दिलंय 36 पॉईंट सॉरी कितवा पाचवा उदाहरण 3.6 3.6 गुणीला काय तर 0.48. असं काही नाही मित्रांनो गुणाकारात की तुमच्या पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजेत नाही त्याच्यासोबत नाही. ज्या पद्धतीने तुम्हाला गुणाकार करायला सांगितलं त्याच पद्धतीने तुम्हाला गुणाकार करायचा आहे. बघा आधी कशाने करणार 8ने 8 सकम 48 48चे 8 हातच्याले 4 8 तेरे 24 24 आणि 4 किती होणार 28 एक 0 खाली येणार. बघा 4 सकम 24चे 4 हातचे आले 2 4 तीर 12 12 आणि 2 किती होणार 14. म्हणजे बघा 8 जसे तसे कारण की ह्या झिरोनी गुणा करून काही अर्थ आहे का नाही झिरोच उत्तर येणार. 8 जसेचे तसे 8 आणि 4 12 12चे 2 हातच्याला 1 2 आणि 5 किती होणार 7 आणि हा एक जसा तसा. आता मला सांगा पॉईंट नंतर किती अंक आहेत तर पॉईंट नंतर तुमचे बघा हा एक अंक झाला एक अंक झाला आणि खाली किती आहेत 2. हा वरचा एक आणि खालचे 2 असे मिळून किती झाले तर 3 अंक. वरचा एक आणि खालचे 2 मिळून किती झाले 3 अंक. तर काय कराल तुम्ही 1 2 3 3 अंक सोडून काय द्याल तर तुम्ही पॉईंट द्याल. 3 अंक सोडून काय द्याल तर तुम्ही पॉईंट द्याल. तर ह्या अशा पद्धतीने काय होणार तुमचं ह्या प्रश्नाचे उत्तर होणार. किती येणार उत्तर याचं 1.728. एकदम काय आहे तर बरोबर उत्तर आहे. चला 6वा प्रश्न पहा. 6वा प्रश्न कसं सोडवणार आपण तसंच सोडवणार. बघा काय दिलं आहे याचं 1.4 गुणीला काय होणार तर 0.4. बघा काय करणार आपण 4 ने गुणा करणार बरोबर आहे का नाही काय होणार 4 चौक 16 16चे 6 हातचा लेख 4 एक 4 4 आणि 1 किती होणार 5 आणि काय होणार बघा झिरोने देऊन काही अर्थ आहे का नाही झिरोने कोणत्याही संख्येला गुणा करा उत्तर किती येणार तर झिरोच येणार. मग काय करणार याच्या पॉईंट बघा पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत वर पहा पॉईंटच्या नंतर एक अंक आहे आणि खाली पहा पॉईंटच्या नंतर किती अंक आहे तर एक वरचा एक आणि खालचा एक किती झाले असे 2 झाले. तर किती अंक सोडून तुम्ही पॉईंट द्याल 2 अंक सोडून बघा 1 आणि 2 2 अंक सोडून काय दिलंय तुम्ही पॉईंट पण पुढे तर काही संख्याच नाही आहे बरोबर आहे का नाही पुढे संख्या आहे का काही नाही. जर पुढे कोणतीही संख्या नसेल तर पुढे काय देणार तुम्ही शून्य देणार. एक शून्य काय द्यायचं देऊन वाढवून द्यायचं. चला पुढचा प्रश्न काय बघा 7 नंबरचा प्रश्न 7 नंबरचा काय दिलाय 318.2 गुणीला 20.1 बरोबर आहे का नाही. चला याला कसं सोडवणार तेच आपण ज्या पद्धतीने गुणा करतो त्याच पद्धतीने गुणा करायचा. एकने कोणत्याही संख्येला गुणा करा उत्तर काय येणार तेवढंच येणार. बघा 1 गुणीला 2 2 8
1 आणि 3 हे काय येणार तर जसेचे तसेच येणार. मग काय देतो 1 खाली 0 देतो. बघा 0 ने कोणत्याही अंकाला काहीही करा तुम्ही उत्तर काय येणार 0. बघा 0, 0, 0, 0. तेच एक वेळा 1 0 दिलं तर आता किती वेळा देणार 2 वेळा. गुणाकार येतो ना? हां. बघा बेदुनी 4, बेआठी 16 चे 6 हातच्या लेख बे-1 बे. काय होणार बे-1 बे. बे आणि 1 किती होणार 3 आणि बे-3 6. हे किती होणार तर 6. ह्या सर्वांची काय करणार तर आपण बेरीज करणार. चला किती येते पाहू. बघा 2 जसेचे तसे, 8 जसेचे तसे, 1 आणि 4 5, 3 आणि 6 9, 3 जसेचे तसे आणि 6 जसेचे तसे. आता पहा पॉइंट नंतर किती अंक आहेत? वर किती आहेत? 1 अंक आहे आणि खाली किती आहे? 1 अंक आहे. वर 1 अंक, खाली 1 अंक. किती अंक झाले? 2 अंक. तर खालून किती अंक सोडणार आपण? 2 अंक सोडणार आणि मग काय देणार तर पॉइंट देणार. तर तुमचं उत्तर किती येणार? 6395.82. हा काय आहे तर तुमचं एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? तर चला मित्रांनो, आजच्यासाठी काय करू आपण? बेरीज, वजाबाकी आणि गुणाकाराची घेतला. भागाकाराची थोडी वेगळी पद्धत आहे म्हणून आपण काय करणार तर ते उद्याला घेणार. पी-डी-एफसाठी काय करायची आहे तुम्हाला? पी-डी-एफसाठी आपले टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्या आणि जे तुम्हाला होमवर्क सांगितलं आहे ते चांगल्या पद्धतीने होमवर्क करून घ्या. तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.